मित्रांनो, खूप इझी आणि मजेदार बनणारी आज आपण आलू तो प्याजा रेसिपी बनवतोय। सुरुवातीला पॅनमध्ये ऑइल टाकून आपल्याला जे बटाटे आहेत त्यांना साल वगैरे काढून बारके क्यूब करून त्यांना फ्राय करून घ्यायचं, असं एकदम गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं, शिजले पाहिजेत। त्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे, दहीमध्ये काश्मीर मिरची पावडर, त्याच्यानंतर थोडा लाल तिखट पावडर, त्यानंतर हळद, त्यामुळे थोडा धनिया जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला, हे सगळं ॲड करून पूर्ण ते मिक्स करून घ्यायचं। आपला मसाला तयार करायचा आहे। आता एक प्युरीसाठी आपण पॅनमध्ये ऑइल टाकून काही खडे मसाले टाकतोय, जे दाखवलेत ते तुम्ही ॲज इट इज टाका। ते खडे मसाले टाकायचे इथे, त्यानंतर टाकायचे इथे थोडेसे धने वगैरे, धने पण मजेदार चव येते मसाल्याची त्यानंतर चॉप केलेला कांदा रफली चॉप करा, तो याच्यामध्ये ॲड करा, तो परतून घ्या। त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकतो, साळं काढलेत फक्त, तो लसूण टाकले, तोही मिक्स करून घेतोय। हे सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा टोमॅटो टाकतोय, तोही मिक्स करून घेतोय आणि त्याला टोमॅटोला आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। ती प्युरी जी मसाल्याची तयार केलेली दहीवाली ती पण याच्यामध्ये ॲड करतो, ती शिजवून घेतोय। थोडंसं याच्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा आणि पाणी ॲड करून हा मसाला पूर्ण तयार करून घ्या, शिजून घ्या टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत। त्यानंतर आपल्याला याची एक प्युरी तयार करायची आहे, म्हणजे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। थोडं थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये प्रॉपर वाटून घ्या आणि हा आपला एक बेस तयार होईल आपल्या रेसिपीचा। आता आपण शिजवतोय त्यासाठी पॅनमध्ये परत एकदा थोडं ऑइल टाकून जिरा टाकलाय आणि हे असे कांदा टाकले, ज्याचे फक्त सिंपल लेअर काढून घेतले, शिमला मिरची टाकले, टोमॅटो टाकले आणि टाकले गाजर, हे सगळे असे रफली चॉप केले, त्यांना शालो फ्राय करून घेतो। थोडी मिरची टाकली चॉप करून, ती फक्त मिक्स करून घेतोय। बटाटा जो आपण पहिले फ्राय करून घेतला, शिजवून घेतला, तो याच्यामध्ये ॲड करतोय। जे व्हेजिटेबल्स आहेत ते असे क्रंची राहायला पाहिजेत, म्हणून जास्ती फ्राय नाही केलेत, फक्त शालो फ्राय करून घेतलेत। त्यानंतर त्याच्यामध्ये ती पेस्ट ॲड केली, जी मसाला आपण तयार केला होता। मसाल्यासोबत भाजीपाला शिजवून घ्यायचा आहे, थोडासा लो मिडियम फ्लेमवरती। वरतून थोडी कसुरी मेथी, गरम मसाला ॲड करतोय, चवीनुसार मीठ ॲड करतोय। ऑलरेडी आपलं सगळं शिजलेलं आहे, फक्त एकदम मिक्स करून घ्या, हाय फ्लेममध्ये टॉस करून घ्या। असंच पाहिजे तर असं ठेवा किंवा थोडंसं पाणी ॲड करून लबलबीत अशी ग्रेव्ही तयार करून घ्या आणि हा मजेदार अशी रेसिपी आलू दो प्याजा बनते, ज्याच्यामध्ये तुम्ही पनीरची पण सेम रेसिपी करू शकता। मजेदार बनते, तर नक्की ट्राय करून बघा, काहीतरी डिफरन्स तुम्हाला मजेदार असं बघायला मिळेल आणि खायला तर मजा ऑब्व्हियसली येणार आहे, कारण का आपण एवढे मेहनतीने बनवलं आहे। सो एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा अशा सिंपल रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते।